एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आजचा व्हिडिओ मी शूट करत आहे कारण मम्मीला आज बिलकुल बरं नाही आहे. मम्मीची तब्येत खूप खराब आहे, तिला खूप चक्कर येते. थांबा मी दाखवते. हे बघा, मम्मी ते झोपलेले आहे आणि मम्मीची तब्येत खराब असल्यामुळे मम्मी आज जेवण बनवत नाही आहे. तर आम्ही आणि कोमल खातोय शेव मुरमुरा. तर आता मी दुकानात चालली. तुम्ही सगळ्या काकू माझ्यासोबत कंटिन्यू राहा. पिशवी मम्मी अडकवते नेहमी कपाटात. हे घेतले मी पिशवी आणि आता मी चालली दुकानामध्ये. आता मी आली दुकानातून, मी आता चालली घरी. आली मी. ठीक आहे. घे बनवून दे. हो. आता मी आणि कोमलताई बनवतोय शेव मुरमुरा. इथे कोमलताई चिरत आहे टमाटर, मग ताई चिरेल कांदा, मग आम्ही खाऊ शेव मुरमुरा. टाकू का फोन? हो, टाकून दे, नाही तर मला खूप भूक लागली. ताई, तू थोड्या वेळाने डाळ भात बनवशील का? हो हो. मग ते मम्मी पण खाणार नाही का? टाकायचं आहे. हा ते खा पहिले, हा, मग मी ते शिजत टाकते. ठीक आहे. मी मम्मीला उठवून येतो, बघते उठते का. हो हो, जेवतो लोक. हो, बनलं ताई. आता आपण हे चाय सोबत खाऊ आहे ना. हो, शेव मुरमुरा. मम्मी मम्मी उठ ना, खायला उठ ना काही. नाही मी नाही खात. आणि उपवास का राहू दे बरं नाही आजच्या खात? दिवस. नाही उपवास आहे माझा. उपवास राहू दे ना आजच्या दिवशी. नाही काय नाही, तशी मला भूक नाही आहे. तू पाणी पण नाही पिऊन देते व्यवस्थित. उठ, जेव थोडी. नाही थोडं चहा केळ वगैरे ठेवलाय, चहा घेऊन येते मी. पी तोपर्यंत, खा तो करते. थोडं केळ वगैरे खाईन, तुम्ही खा. बनाना खाता? तू थांब, आम्ही खाली बसून खातो. नाही नाही बस. आम्ही खाली बसतो, खाली बसतो. तुम्हाला बसता नाही येत ना. खाना उठली कशाला झोपून. हो ना. मग काय नाही खा. चाय आणतो मी. चाय पिते का? तुम्ही खाऊन घ्या आधी, मग चाय आणि चाय ठेवलाय, बनवत आहे अजून. बनवत आहे. बनवत आहे. घे, खाऊन घे. खा ना. खा. नाही, नाही खा घे. बनवत आहे. हो. घे. नाही नाही मी नाही खात. अरे खाना खातच नाही. नाही तुम्ही लोक खा. बरं खा नसेल वाटत. आज ऋतुजा ब्लॉग शूट करत आहे. देतो ना तिला. हो, वाटलं नव्हतं खा मला ना थोडी, ऋतुजा थोडं खा ना. शूट करेल ऋतुजा. नाही नाही खा तुम्ही. थोडं तुझे वेळाने डाळ बघू भात. बघू शिकली. आ, तुझे बघू बघू शिकली. बरं बरं कर. आता तुझी तब्येत कशी आहे मम्मी? आहे जरा ठीक आहे थोडीशी. जेवते. नाही नाही, तू खा. नाही, माझा घे उपवास ना. आहे. उपवास आहे ग. उपवास तब्येत बरी नसताना नाही करायला लागत उपवास. अद्रकचा चाय देऊ बनवून? नाही, त्यांना कडक अद्रकचं काही नाही. जेवत नाही येतं ना. नाही, अद्रक केळ वगैरे खाईन मी चक्कर उपवास. येते आता त्यांना तुला? चिरून देते. थांब. काय चक्कर नाही येत ना आता. येत आहे ना अंगात, तू म्हणजे बॉडी पेन होत आहे. नाही, खा. तू जेव ना. नाही नाही, तुम्ही खावा. तर आज बघा ऋतुजा शूट करते. मी उठली होती, वॉशरूम गेली, परत मला ब्लिडिंग झाली, मला एकदम चक्कर आल्यासारखं होत होतं. तर का नाही येऊन लेटली मी आणि औषध घ्यायला जायचं होतं, पण आता अंगात ताकदच नाही आहे माझ्या. हात पण खूप दुखत आहे. खालीच ठेवतो मी. तर ठेवू का मोबाईल इथं? हो, तिथे ठेव. तर आता तब्येत ठीक नाही आहे बघा. हाताला इतक्या मुंग्या आहेत माझ्या. हातात मोबाईल पकडूच नाही शकत आहे. आता तर बिलकुलच मोबाईल नाही पकडते. थोडं आहे का, थोड्या वेळानं पकडायची म्हणजे ते नाही पकडत नाही. थोडं चहा देशील मला? बरंच नाही आहे. तर मुलं बिचारे 100 मला खात आहेत. थोडं डाळ भात कोणाला येते, डाळ भात बनवता. तर डाळ भात वगैरे जरा आता बनवेल. कोण थोड्या वेळाने भूक लागते पोरांना.
मम्मीची तब्येत ठीक नसली ना की बच्चनचे हालच होतात. तसं कोमल स्वयंपाक करते, कोमलला चपात्या नाही येत, पण बाकी थोडं करते, डाळ भात वगैरे. ब्लिडिंग होण्यामुळे ना खूप मला म्हणजे काय चक्कर आल्यासारखं मधात नाही का मला 5-6 महिन्यापूर्वी झालं. जेव्हा मी व्हिडिओ शूट म्हणजे चॅनल मी ओपन केलं होतं ना, त्याच्या आधी मला 2दा 10-10 किलो माझं वजन कमी झालं ह्या चक्करमध्ये. तर मला भयंकर ब्लिडिंग असते. वॉशरूमला गेलं की खूप जास्त ब्लिडिंग असते, हेवी ब्लिडिंग. म्हणून लेटावं लागतं मला. आणि ते मला काल ना ते मी कालच्या व्लॉगमध्ये सांगायची विसरली. ते जे मला अजून एक प्रॉब्लेम आहे ना, ते कोंब असतात ना, कोंब, तो प्रॉब्लेम आहे मला. त्याच्यामुळे मला ना इतका प्रॉब्लेम आहे तो आता अजून वाटला. तुम्ही म्हणता डॉक्टरकडे जा, पण डॉक्टरकडे जाऊन काही उपयोग नाही, ऑपरेशनच सांगतात. पण त्याच्यामुळे मला बसणं उठणं नाही होत. एक दिवशी कपडे धुवायला गेली ना, तर मला वाटते झालं असं आठवडा झाला असं कपाट घासायच्या आधी. मला त्या दिवशीच ब्लिडिंग झाली होती. 1 हफ्त्यापासून होते. हां, सुरुवात मला त्या दिवशीच झाली होती. आणि त्याच्या आधीच मी 2-3 वेळा अशी बाहेर गेली, उन्हाची शूट पण केलं, तेव्हा मला सुरू झालं बघा. मी कपडे धुता येऊन गेली, लेटली मग. आणि बाथरूमला वगैरे गेल्यावर पण व्हायला लागली ब्लिडिंग, म्हणजे अचानक व्हायला लागली. तर कसं तरी मी ते म्हणजे ॲडजस्ट करत आहे कसं तरी. गोळ्या औषधाने नाही थांबत माझं. तुम्ही म्हणताना गोळ्या औषध घे, ते गोळ्या औषध माझे काही काम नाही करत ते. चहा झाला का बघशील कोमल? थोडासाच दे मला. तर आता बघा, आज आहे उपवास आणि ताक वगैरे पितो म्हणलं ना, तर माझं कसं आहे, मी ते मधात सर्दी वगैरे खूप झाली होती ना. सर्दी नव्हती, माझं घसाचं कफ होतं. तर त्यावेळेला नाही का, त्याच्यामुळे मी आता काही खाल्लं, केळं खाल्लं, काय खाल्लं तर घसा बसतो. पण आज आहे उपवास, काही खायची इच्छा नाही. साबुदाणा जड असतो, परव्याचे तांदूळ काय तेवढे खाऊन हे वाटायचं. म्हणून त्याने आता ते काही बनवत नाही म्हटलं. गोड दही देऊ का तुला साखरेमध्ये चेटून? नाही, ते नको देऊ, मी बनवतो थोडंसं बरं वाटलं की. तर आता की नाही म्हणजे अंगात ताकदच नाही. आज काही काम नाही केलं. काल केले होते रात्री भांडे. डोकं पण खूप दुखणं वगैरे आहे. ते कसं आहे, जे मी औषध घ्यायला जाते ना, ते हे दह्यामध्ये औषध खायचं असतं. ते बोलू पण नाही वाटत आहे मला आज. पण आता हिने सुरुवात केली व्हिडिओला, तर म्हणलं सांगते तब्येत वगैरे कशी आहे. ती खूप दूर आहे आणि आधीच ऑलरेडी घरापासून ते काकांचं दुकान आहे ना, जिथे ते औषध देतात, ते खूप दूर आहे. आणि आता तिथे मधलाच जरी पटका ना, जरी पटक्यावरून जावं लागतं. अंदर आहे नाही, ते जरी पटक्याच्या पलीकडे जायचं आहे. तो उड्डाणपूल तोडत आहे ना आता, उड्डाणपूल तोडलं आहे. तिथे आता कसं फिरून जावं लागलं. कन्स्ट्रक्शन चालू राहते का, तू चालवता पण नाही येणार, कशी चलशील मग? तिथे येणं जाणं बंद केलंय. हां, येणं जाणं बंद केलं. तो 5 पावली म्हणते, 5 पावलीवाला बहुतेक जरी पटक्याच्या तिकडे आहे ते. ते 5 पावलीवाला जो उड्डाणपूल आहे आमच्या नागपूरमध्ये, तो तोडत आहे. मग असं फिरून जावं लागणार आहे असं. आणि सकाळी जावं लागते. तर सकाळी मला ना बिलकुल म्हणजे आज सांगत ताकदच नाही. तर आज काही गेली नाही मी, उद्या झालं. पाईल्स माझं कसं आहे, जे ब्लिडिंगवालं आहे ते ब्लिडिंग त्या औषधाने जरा तरी आराम पडतो. पण माझं जे कोंब आहे ना, त्याला ऑपरेशनशिवाय काही इलाज नाही. आणि जे ब्लिडिंग आहे ना, ते डिलिव्हरीमध्ये मी का आपलं स्टूल जे असतं ना, ते हार्ड होतं. त्याच्यामुळे ते लागल्यामुळे वगैरे तिथे जखम झालेली असते, त्यामुळे ब्लिडिंग होतं. आता कसं होतं, उपवास किंवा कोणता अजून काही डाएटमध्ये जर माझ्या काही असं हे झालं, त्याच्यामुळे मला होतो प्रॉब्लेम. आता बघू, आता कधी जायचं माहीत नाही. आता झालं, भरलं पोट. आता आम्ही जाऊन येऊ का? नाही ग, बसली नाही, ते तुम्हाला सापडणार पण नाही. हा, बोलो. नाही सापडत. पोटात पण जास्त दुखत आहे. हां,
येतो तुझ्यासोबत माहीत आहे, शोधत शोधत जाऊ ना मी. ते गाडीने जातो तेव्हा हे होते. ती खोबरागडे सरांनी औषध तुम्हाला मी दाखवेल बघा इथे आता. तुझ्याला सांगेल मी ते औषधं बघा, त्यांची खोबरागडे सरांची औषध चांगली असते. पण आता मी त्यांच्याकडे गेली ना, मी गेलीच नाही मागच्या 4-5 वर्षात ना. ऑपरेशन सांगितलं होतं त्याच्यामुळे मी गेलीच नाही. कारण कसं आहे, चांगलाच ब्लड नाही, ऑपरेशन करता पण नाही. आणि ऑपरेशन केलं तर मला वाटते खूप भीती ऑपरेशनची. एकदा माझं सिझेरियन झालेलं आहे कोमलच्या वेळेला, माहिती आहे ऑपरेशन कसं असतं. आता बिलकुल काही करता नाही येणार ऑपरेशन केलं माझं. म्हणून कसं आहे की ऑपरेशनच्या नादालाच नाही लागत आहे. मी असं काही औषध पाहत आहे की कोंब असतात ते असे काय म्हणतात त्याला, सिंक्रोनायझेशन. तसं ते सिंक्रोनायझेशन होण्यासाठी औषधं आयुर्वेदिक असतात. तर ते मी बघेन. कसं असतं, लोक भरपूर म्हणतात मला की पाईल्समध्ये काय करा, ऑपरेशन करा, काय करा, तुम्हाला परत ते उद्भवते करते, असं पुष्कळ जणांचं म्हणणं आहे. एक तर पैसे पाण्याची प्रॉब्लेम आहे, ऑपरेशन कसं करणार नाही का. वरनं भीती वाटते, मुलं लहान आहे, मुलं काय करणार. म्हणून मग मी ते पाणी पिते. हो थोडं पाणी ते माझ्याकडे ते ब्लिडिंग थांबवण्याचे 2-3 उपाय आहेत, ते आता करून पाहते. सब्जात आणलं होतं पण ते कसं होतं आहे, सब्जा फक्त पोटाला गार करतो आहे, ब्लिडिंग थांबवण्यासाठी काही नाही करू शकत. म्हणजे कसं आहे, आता मी एक उपाय करेल, आता मी दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. थोड्या वेळानं तो तुम्हाला उपाय सांगते मी. त्याने ना ब्लिडिंगमध्ये बराच फरक पडतो. आणि ते जे औषध आहेत हे ग्लास, ते जे औषध आहे ना 4 दिवस घ्यायचं असते. त्याच्यानंतर तुम्हाला बिलकुल तिखट मीठ काही नाही, म्हणजे हिरवी मिरची पावडर, आलं, म्हणजे चहा घेऊ शकतो, काही नाही, सगळं तुम्ही म्हणजे सगळं सोडावं लागतं. 4-5 दिवस अजिबात नाही खायचं. दूध भात, दही भात. मला तर बिलकुल सवय नाही, तिखट असल्याशिवाय माझं पोट नाही भरत. आता खाईल डाळ भात वगैरे, तब्येत ठीक करायची तर करावं लागेलच. नमकवाली डाळ देते तुला, बिना टमाटर वगैरेची. काही टमाटर देऊ टाकू काय नाही, तशी भूक नाही लागत मला. तशी भूक माहिती आहे का, माझी बरेच दिवस झाले मला भूकच नव्हती लागत. आणि तापही आहे का, तुझी बॉडी गरम वाटते. थोडीशी असते ते ब्लिडिंग. ताप आहे, रक्त नसलं ना तर अंगात कणकणी वगैरे खूप असते. ताप आहे तुला. ब्लिडिंग थोडंही ब्लड गेलं म्हणते ना तर माणसाला खूप ना म्हणजे कणकणी येते, ताप येते. मला जवळपास झाले आता किती वर्ष झाले. प्रगतीच्या इथं राहत होतो ना, कितवीला होती तू त्यावेळेला खूप ब्लिडिंग होत होतं मला. बघा तेव्हापासून मला ब्लिडिंग आहे म्हणजे अंगात, म्हणून ही हालत आहे माझी. तब्येत खूप खराब आहे त्यामुळे. आता रक्त लावावं म्हणजे रक्ताची बाटली वगैरेच एखादी आता लावावी लागणार आहे. सलाईन वगैरे सांगितली होती मागे लावा, पण मी काही लावलीच नाही. पैशांची इतकी प्रॉब्लेम आहे, तर काय काय करावं माणसाने. घरात आणावं, किराया द्यावा, लाईट बिल द्यावं, मुलांना खाऊ घालावं की औषध पाणी करावं. सगळं टेन्शन खूप जास्त टेन्शन चालू आहे माझ्या मागे. आता बघा ते चहा दे. हो बनत आहे. थोडंसं हे होतं, फ्रेश वगैरे होतं थोडीशी. आणि मग आता थोडी चहा घेतो आणि मग बोलतो तुमच्यासोबत. तर हे बघा, मी ते मुलांना नाही का दही केळं वगैरे मी इथे बनवून मागितलेलं होतं. ह्याने काय होतं ना, हाच एक उपाय आहे ज्याने थोडंसं पोटाला गार पडतं आणि ब्लिडिंग थांबतं. म्हणजे माझ्या बाबतीत तो होतं, म्हणून मी हे मुलांना करायला सांगितलेलं होतं. बघा हे खाऊन घे ना, बनवलंय. हे घे. हो हे खाऊन घे, जेवली नाही तर काही पाहिजे अजून त्याचं. पोळीचं पण आणू चम्मच.
तर आता कोमल दिदी गेली आहे डाळ भात करायला आणि मम्मीला आम्हीनी दिला आहे. मम्मीने बनवून मागितलं होतं दही केळं साखर, तर मम्मीला आता आम्हीनी ते दिलेलं आहे. आणि मम्मीचा आज उपवास पण आहे ना, तर मम्मीला ते उपवासाची खिचडी भगर वगैरे खायचं नव्हतं. तर मम्मी म्हणे की तिला असं थंड काही खायचं आहे, तर मम्मीने म्हटलं होतं दही केळं साखर बनवून द्यायला. आता मम्मीने ते खाल्लेलं आहे आणि मम्मी आता झोपलेली आहे. तर कोमलताई बनवत आहे डाळ भात. आणि आजचा ब्लॉग तुम्हा सगळ्यांना कसा वाटला मी बनवलेला ते कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि आता मी तेच व्हिडिओचा एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.